कायदेशीर मिळकती जमा केल्या असतील त्या सीज करता येतात. मोकाच्या केसेसमध्ये अनेक प्रकारचे चार्जशीट पूर्वीचे त्या आरोपींच्या विरोधात दाखल झालेले असतात. ते सगळे मिळून तो मोका लागतो. बीडमधील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर त्यांच्या आरोपीवर 302 चे कलम लावण्यात आलेले आहे आणि यामध्ये वाल्मिक कराड जे परळीचे आहेत त्यांना सुद्धा या गुन्ह्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्यांच्यावर सुद्धा मोका लावण्यात आलेला आहे. आणि गेल्या महिनाभरापासून या केसची चर्चा सुरू आहे आणि विशेष म्हणजे मोका कायद्यासंदर्भात अनेकदा बोललं जात आहे. नेमका हा मोका कायदा काय आहे, या मोका कायद्याला पाहून गुन्हेगारांचा थरकाप का ओढतो, घाबरतात का या कायद्याला, नेमकं काय आहे या कायद्यात हे समजावून घेणार आहे. आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या केसमध्ये सध्या काय सुरू आहे, मोक्का कायद्याअंतर्गत आरोपींना पकडण्यामध्ये पोलिसांना किती यश येईल आणि ही केस पुढं जाण्यासाठी किती मदत होईल, हे सगळ्या विषयावर मी प्रकाश टाकणार आहे. माझ्यासोबत मिलिंदजी पवार साहेब आहेत. यांच्या संदर्भात मी पुढचे काही प्रश्न त्यांच्याशी त्यांना विचारणार आहे. सर, तुमचं स्वागत आहे. बीडचं जे प्रकरण आहे, मस्साजोग संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे. त्यांच्या हत्येचे आरोपी आतापर्यंत बरेचसे जण पकडले, फक्त एक आरोपी आता सध्या गायब आहे. त्यामध्ये इंटरेस्टिंग असं आहे की वाल्मिक कराड याला सुद्धा आता मोका लावलेला आहे आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र मोका या कायद्यावर आपण पुढचे काही मिनिटं बोलणार आहोत. खरंच मोका कायदा लावल्यानंतर पोलिसांना फ्री हँड भेटतो का आणि पोलिसांना किती अधिकार भेटतात? आता मोका कायदा म्हणजे 1999 सालात महाराष्ट्र सरकारने मुंबईमध्ये जे काही एक काळ टोळी युद्ध भडकलं होतं. मोकाच्या अगोदर ताडा होता, पण ही संघटित गुन्हेगारी म्हणजे टोळी युद्ध. एक टोळी बनवायची, टोळीचा लीडर, टोळीचा म्होरक्या, तो बॉस, आणि मग हाताखाली काही असे मुलं अपहरण करून नेमणूकच थोडक्यात, आणि वेगवेगळ्या प्रकारची गुन्हे, मग खंडणी गोळा करणं, अपहरण करणं, फसवणूक करणं, लँड ग्रॅबिंग, अशा अनेक टाईपच्या केसेस. आणि मग तो कायदा 99ला अंमलात आला आणि त्या कायद्यामध्ये बऱ्यापैकी पोलिसांना व्हास्ट पॉवर दिल्या, ज्या भारतीय दंडविधानामध्ये होत्या पण कमी होत्या. तर ह्या मोका कायद्यानुसार पोलिसांना तपास करायचा अवधी मिळतो 180 दिवसाचा, जवळपास 6 महिन्याचा. पूर्वीच्या IPC मध्ये जास्तीत जास्त मर्डरचा जरी गुन्हा असेल खुनाचा, तरी त्याला पिरियड होता 90 दिवसाचा. यामध्ये 180 दिवसाचा आहे. यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात पोलीस कस्टडी घेता येते, 6 महिन्यापर्यंत अवधी मिळतो. आणि ह्या कायद्यानुसार समजा कायद्याची व्याख्याच त्यामध्ये अशी, एक किंवा 2 गुन्हेगारांनी एकत्र येऊन वारंवार काही गुन्हे विघातक गुन्हे केले असतील तर त्यांच्यावर मोका लावण्यात येतो. मोका लावल्यानंतर पोलिसांना त्यांच्यावर पाळत ठेवण्याचा अधिकार मिळतो. त्यांनी जे काही इल्लीगल बेकायदेशीर मिळकती जमा केल्या असतील त्या सीज करता येतात, बँकेचे अकाउंट त्यांचे बंद करतात, सीज करता येतात. असे सगळे अधिकार पोलिसांना मिळतात. आणि 6 महिन्याचा पिरियड मिळाल्यामुळं भरपूर त्यांना तपास करता येतो. आणि मग 2 पेक्षा जास्त गुन्हेगार असतील तर ह्या गुन्हेगारांनी येऊन समाजामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे गुन्हे केले ज्याला पनिशमेंट, शिक्षा 3 वर्षापेक्षा जास्त आहेत असं आढळून जर आलं तर त्यांच्यावर मोका लावतात. आणि मोका लावल्यानंतर शक्यतो त्या जामिनाचे मार्ग बंद होतात. कारण 6 दिवसभर जामीन मार्ग बंद होतात. आता कायद्यानुसार 6 महिन्यापर्यंत चार्जशीट पाठवायला लागतं, पोलिसांना तेवढा पिरियड मिळतो. 6 महिने तर बेल ऍप्लिकेशन होणंच शक्य नाही. आजपर्यंत आपण मोकाच्या केसेस जर पाहिल्या तर 6 महिन्यामध्ये जामीन होत नाही. अनेक त्यामध्ये मग काही प्रतिष्ठित लोक होते, त्यांच्यावरही मोका लागला होता. किमान 1.5-2 वर्ष तरी जामीन झालेली नाही, ही वस्तुस्थिती. शेवटी मोका लावताना संबंधित जे पोलीस असतात त्यांच्यावर पण जबाबदारी असते. उद्या पोलिसांनी जरी चुकीचा तपास करायचा प्रयत्न केला किंवा मग आरोपींना वाचवण्यासाठीच्या दृष्टीने तपास केला असं जरी आपण म्हणलं तर शेवटी न्यायालयापुढे कायद्यानुसार तपास झालाय का हे सगळे पडताळणी होती. म्हणून पोलिसांवरही जबाबदारी असते. आणि म्हणून मोकाच्या केसमध्ये, कारण शेवटी हे गुन्हेगार जे असतात ते संघटित गुन्हेगारी मधले असतात, अनेक प्रकारचे त्यांचे केसेस. आता समजा वाल्मिक वाघ प्रकरण जरी घेतलं तर हे जे काही आरोपी आहेत, ज्या काही बातम्या आल्या त्या बातम्यानुसार त्यांच्यावर पूर्वीच्या जवळपास 15 ते 20 केसेस दाखल आहेत. त्यामध्ये अपहरण असेल, खंडणी असेल, बलात्कार असतील, मर्डर असतील, 307 हाफ मर्डरचे केसेस. तर ह्या सगळ्या एकत्रित केल्यानंतर हे कुठेतरी सकृतदर्शनी यामध्ये संघटित गुन्हेगारी त्यांची दिसून येते. मग हे संघटित गुन्हेगार कोणाशी कनेक्टेड आहेत वारंवार, एकंदरीत ह्या बातम्यांवर असं दिसतंय वाल्मिक वाघ म्हणजे हे गुन्हेगार कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, वाल्मिक वाघ. म्हणजे वाल्मिक वाघ कोण झाला, यांचा म्होरक्या, म्हणजे टीम लीडर झाला. कायद्यामध्ये स्पेसिफिक वाक्य दिलेली. ह्या कायद्यामध्ये अजून एक सगळ्यात महत्वाची तरतूद आहे की को अक्यूज
म्हणजे सह आरोपीने दिलेला कबुली जबाब हा ग्राह्य धरला जातो, जो पूर्वीच्या कायद्यामध्ये नव्हता. IPC मध्ये इव्हिडन्स ऍक्टमध्ये अशी तरतूद होती की एखाद्या आरोपीने पोलिसांपुढे पोलिसांनी PC मध्ये घेतला 2 दिवसाची PC. आता पोलीस कस्टडी म्हणजे पोलीस कस्टडीज. मग त्याला काय मारहाण केली काय असेल ते दॅट इज द पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी. आणि त्या तपासामध्ये एखाद्या आरोपीने कबुली दिली की हो हो आम्ही असा असा खून केला आणि मी असं असं ते खात्यावर टाकून दिले आणि तुम्हाला ते काढून देतो, की हो असा असा गुन्हा केला त्यात मिळालेले पैसे सोनं काय असेल ते लपून ठेवले काढून देतो, तर हा कबुली जबाब ग्राह्य धरण्यात येत नव्हता. पण ह्या मोकामध्ये जर आरोपीने कबुली जबाब दिला की आम्ही ह्या वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं सगळं, तर सह आरोपी आणि मुख्य आरोपी यांच्या विरोधात हा कबुली जबाब वापरण्याचा अधिकार मोकामध्ये तो ग्राह्य धरला जातो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे वाल्मिक कराडमधले हे बाकीचे जे सह आरोपी आहेत 5-10 काही जे पकडले असतील आणि त्यांनी जर सगळं कबुली जबाब दिला की आम्ही त्या वाल्मिक कराडांच्या सांगण्यावरनं हे असे गुन्हे केलेत आणि हे जर तपासात निष्पन्न झालं तर निश्चित प्रमाणामध्ये तो ग्राह्य धरला जातो पुरावा आणि तोच मुख्य पुरावा जामीन मिळायला अडथळा ठरू शकतो. दुसराच त्याला जोडून प्रश्न, जर या आरोपींनी जर वाल्मिक कराडचं नाव घेतलं नाही तर वाल्मिक कराडला वाचण्याची काही शक्यता एक चान्स आहेत का याच्यात? आता समजा ह्या बाकीच्या आरोपीने नाव घेतलं नाही, आता शेवटी पोलीस तपास करतायत कसा करतायत त्याही बऱ्याच गोष्टी आहेत. समजा नाव जरी नाही घेतलं की नको बाबा आपल्याला नाव घ्यायचं नाही आपल्याला, तर मग ह्या पकडलेल्या आरोपींचे फोन कॉल्स त्यांचं लोकेशन वारंवार कोणत्या फोनवर फोन जात होते ह्या लोकेशन जर ट्रेस झाले तर सकृत दर्शनी असं दिसतं की हे आरोपी खोटं बोलतायत. म्हणजे हे जे सहआरोपी आहेत हे मेन त्यांच्या बॉसला वाचवत आहेत. मग त्या लिंक मधला तसा अहवाल कोर्टापुढे जाऊ शकतो की हे नाही म्हणतात परंतु आम्हाला हे सगळे लिंक सापडले. म्हणजे एकमेकाच्या हे सगळं संपर्कात होते, एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून हे सगळे गुन्हे केलेत हे आम्हाला सकृतदर्शीने आढळून आलेले. तर हा रिपोर्ट जरी न्यायालयासमोर आला तर तो न्यायालयाला ग्राह्य धरावा लागतो, धरावाच लागेल कारण तो टेक्निकली एवढंच असतो. दुसरा एक असा प्रश्न म्हणजे अनेकांच्या मनात पडतो की मोका अंतर्गत जेव्हा कायदा लागू केला जातो किंवा मोका लावला जातो त्यावेळेस पोलिसांकडून गैरवापर केला जातो अशी एक आरोप माणसांमधून किती तथ्य आहे त्याच्यात? नाही आता हे बरोबर आहे, चर्चा असते की पोलिसांनी अडकवण्यासाठी किंवा त्याचा गैरवापर कायद्याचा गैरवापर केला. कायद्याचा गैरवापर केला असं आपण कधी म्हणणार? ज्या वेळेला आरोपी पकडले, दोषारोपपत्र दाखल झालं, न्यायालयासमोर मोकाचा खटला चालला आणि निर्दोष सुटला आणि जर न्यायालयाने असं केलं की हे सगळ्या चुकीच्या पद्धतीने तपास केला आणि आरोपींना विनाकारण हे गुन्ह्यात अडकवलं, मग आपण म्हणू शकतो की हा कायद्याचा गैरवापर झाला. पण जनरली असं होत नाही, कारण मोकाच्या केसेसमध्ये अनेक प्रकारचे चार्जशीट पूर्वीचे त्या आरोपींच्या विरोधात दाखल झालेले असतात, ते सगळे मिळून तो मोका लागतो. त्यामुळे गैरवापर होण्याचा प्रश्न येत नाही. आणि शेवटी पोलीस हे सरकारी नोकर असतात, ते पण कायद्याला न्यायालयाला आन्सरेबल आहेत, उत्तर त्यांना द्यावं लागतं. त्यामुळे पोलिसांनी जरी ठरवलं तर सगळंच खोटं करतात असं म्हणणं हे शेवटी कायद्याचं थोडंसं अज्ञान समाजामध्ये असतं. त्यामुळे आता बोली भाषेमध्ये बोलतात पोलिसांनी गैरवापर केला, चुकीचा लावला, असं लगेच आपल्याला म्हणता येणार नाही ते चार्जशीट पाहिल्याशिवाय. या कायद्याअंतर्गत समजा तपास करत असताना डिजिटल एव्हिडन्स किती महत्वाचे असतात, किती ग्राह्य धरले जातात? कारण त्याच्यामध्ये जर व्हिडिओ असले तर ते मॉर्फ केले जाऊ शकतात आणि संतोष देशमुख यांचे जे हत्या प्रकरण आहे त्याच्यामध्ये पण हे फार महत्वाचा पार्ट आहे. त्यामुळे हे असं ग्राह्य धरलं जातं का डिजिटल एव्हिडन्स? आणि दुसरा प्रश्न त्याला जोडून, हे प्रकरण किती दिवसामध्ये याचा निकाल लागू शकतो? आता याच्यामध्ये डिजिटल एव्हिडन्सचा जर आपण घेतला तर त्यामध्ये पोलिसांनी तपासामध्ये काय काय डिजिटल एव्हिडन्स गोळा केलाय. समजा काही व्हिडिओ असतील, काही फोन कॉल असतील, रेग्युलर कॉल असतील, व्हॉट्सअपचे चॅटिंग असेल, तर सुरुवातीला बेसिक त्यांना की हे सगळे सह आरोपी आता हे कुठल्या कुठल्या लोकेशनला होते, टॉवर लोकेशन त्यांना काढावं लागेल. त्या टॉवर लोकेशनवरनं कोणाकोणाला कॉल केलेत त्याचं लोकेशन. समजा आता हे झाले आरोपी, पण आता ह्या आरोपींपैकी किंवा टीम लिडरपैकी दुसरा कोणाच्या संपर्कात असेल, मग कुणी अधिकारी असतील, कुणी राजकीय नेते असतील, तर पोलिसांना मोकामध्ये त्यांच्याकडे तपास करण्याचा अधिकार आहे. म्हणजे पोलिसांचा सुद्धा कुणी असू दे, एखादा पोलीस अधिकारी असतात. आता आमचं एक जुनं प्रकरण जर पाहिलं तेलगी प्रकरण, तर त्यामध्ये अनेक पोलीस कमिशनर पासून सगळे आरोपी जेलला होते सगळे. त्यामुळे आता ते प्रत्येकाच्या मेंटॅलिटीचा प्रश्न आहे, कुणी कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतं हे आपण सांगू शकत नाही. पण ह्या केसमध्ये असं घडलं असेल की आरोपी एखाद्या अधिकाऱ्याचे IPS अधिकारी आहे, IAS ऑफिसर आहे, एखादा नेता आहे, एखादा मंत्री आहे, आमदार आहे, कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर मोका कायद्याने हे जर फोन कॉल डिटेक्ट झाले असतील त्या संबंधित व्यक्तीकडे तपास करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. दोषी आढळलं तर कारवाई होईलच, नाही आढळलं तर काय होणार नाही, पण ते इन्व्हेस्टिगेशन त्या पद्धतीने होऊ शकतं. आता राहिला प्रश्न किती दिवसात हे संपू शकतं, तर शेवटी आता ते मोका न्यायालय
त्या संबंधित न्यायाधीशांपुढे किती खटले पेंडिंग आहेत. जर गव्हर्नमेंटने स्पेशल कोर्ट केलं, ह्याच खेळासाठी हेच न्यायाधीश, ह्याच स्पेशल सरकारी वकील कायद्यात तरतूद आहे आणि हीच फक्त केस तुम्ही बघायची, 3 महिन्यात त्याचं नाही करू शकतो. पण तसं होत नाही, त्याला गव्हर्नमेंटला स्पेशल नोटिफिकेशन काढावं लागेल. आता तो सगळा सरकारचा प्रश्न आहे. या प्रकरणी विष्णू साठेचा मोबाईल अजूनही सापडलेला नाही. तो किती महत्वाचा आहे या केसमध्ये, विष्णू साठेचा मोबाईल? आता विष्णू, जे काही बातम्या आल्यात त्या बातम्यांवरून असं दिसतं की विष्णू चाटेच्या अटकेनंतर त्यांनी सांगितले की मी मोबाईल फेकून दिला. आता ही बातमी आली कुठून? पोलिसांकडून. आता त्यांनी खरंच फेकून दिला की नाही आपल्याला माहित नाही. आणि जर फेकून दिला असेल तर तो म्हणणार मला नंबर आहे आता आठवत नाही. नंबर जर आठवत नसेल तर ठराविक लोकेशनवरनं ठराविक मोबाईलवर किती वेळा फोन गेले, किती फोन कॉल गेले, हे कुठेतरी डिटेक्ट व्हायला पाहिजे आणि ते इझिली होऊ शकतं. आणि मग ह्याच्यामध्ये आता जर त्याचं म्हणणं आहे की मी फोन तो डिस्पोज केला, फेकून दिला, नष्ट करून टाकला, तर यामध्ये पुरावा नष्ट करण्याचा सेक्शन 201 हा कलम लागू होतो. म्हणजे मेन आरोपीने जर कुठला गुन्हा केला असेल आणि यातला पुरावा इन्व्हेस्टिगेशन कट करण्याचा प्रयत्न केला असेल, पुरावा नष्ट करण्याचा, तर तो कलम लागू होईल आणि हे सिद्ध झालं तर त्यामध्ये त्याला भविष्यात शिक्षा होऊ शकते की यांनी मेन पुरावाच नष्ट करून टाकला. पण मग तो पुरावा नष्ट केला तर याच्यातून पळवाटा आहेत का? म्हणजे आरोपींना पळण्याच्या, दुसरे जे आरोपी आहेत त्यांना चान्स किती आहेत पळायचे? आता यामध्ये कसं आहे की आता चाटेला पकडला, चाटे हऱ्याकडचा गुन्हेगार आहे. पूर्वीचे पण त्याच्या काही केसेस दिसतात, मग त्याची मोडच त्याला आपण ज्याला म्हणतो की हा गुन्हेगारच आहे, बरोबर आहे. आता गुन्हेगार आहे आणि ह्या गुन्ह्याचं कनेक्शन त्याचं सकृतदर्शनी दिसलेलं आहे देशमुखांच्या खुनामध्ये. मग त्याला ताब्यात घेतला आणि आता तो सांगतो की मोबाईल मी तो फेकून दिला. म्हणजे त्याने सकृतदर्शनी पुरावा नष्ट करायचा प्रयत्न केला, म्हणजे पुरावा नष्टच केला. मग 201 लागू झाला, 200 खाली त्याला शिक्षा होऊ शकते. मग समजा तो खुनाचा गुन्हा असेल, ज्यांनी कोणी खून केलाय त्यांना जर उद्या फाशी झाली किंवा जन्मठेप झाली तर त्यांना जी शिक्षा होती तीच हे आरोपीला होणार, कारण याने पुरावा नष्ट केलाय. मग या गुन्ह्यामध्ये असा एक प्रश्न पडलेला आहे की एखादा व्यक्ती जर प्रत्यक्ष गुन्हा जिथं घडला तिथं जर तो हजर नसला तर त्याला आरोपी कसं करता येतं किंवा करता येतं का? आता ह्याच्यामध्ये कसं आहे की समजा खून झाला तर डायरेक्ट मारणारे असतील, आरोपी मारणं म्हणजे डायरेक्ट मारलाय आणि त्याला कोणी प्रत्यक्षदर्शी बघणारे विटनेस असतील तर हो आमच्या समोर त्यांनी मर्डर केला, तलवारीने भोकसलं, चाकूने भोकसलं, गोळी घातली, वाटेवर जे असेल ते. पण ह्या केसमध्ये याला म्हणतात परिस्थितीजन्य पुरावा. हा घटनास्थळावर नव्हता पण गुन्हा तर घडलाय. गुन्हा कोणी घडलाय? ह्या लोकांनी केलाय. आता त्या करताना सुद्धा कोणीच पाहिलेलं नाही. मग लास्ट इन टुगेदर मग या स्पेसिफिक संतोष देशमुखांची केस आपण जर पाहिली तर त्यामध्ये त्यांचा मावस भाऊ सांगतोय की माझ्या समोर याला गाडीतून बाहेर ओढला, काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये कोंबून त्याला घेऊन गेले. म्हणजे हा लास्ट इन टुगेदर. आणि इमिजिएट त्याची एफआयआर आहे की त्या गाडीच्या नंबरवर मी नंबरवरनं काढलं तर ही गाडी कोणाच्या नावावर आहे, ते आरोपी डिटेक्ट झालेत. म्हणजे माझ्या समोर यांना किडनॅप करून येताना पाहिला, हा लास्ट इन टुगेदरचा केस आणि पुढे त्याचा खून झाला. त्यामुळे या केसमध्ये डायरेक्ट आय विटनेस कुणीच नाही, म्हणून ही परिस्थितीजन्य पुरावा आहे. आणि सर्कमटन्शियल एव्हिडन्सच्या केसमध्ये जशा चेन लिंक ओपन होतील तसे ते आरोपी करायचा पोलिसांना अधिकार आहे. मग भारतीय न्यायसंहिता हा एक नवीन कायदा लागू करण्यात आलेला आहे, तर या खटल्या प्रकरणी आपल्याला त्याचा किती उपयोग करता येऊ शकतो पोलिसांना? आता भारतीय न्याय संहिता BNS नवीन कायदा आपण आता जे सांगितलं, पूर्वीचा जो कायदा होता त्या सगळ्या तरतुदी आहेत. फक्त कलम बदलले, नंबरिंग बदललं. 302 होता त्या ठिकाणी दुसरा आला, CRPCचा दुसरा आला. बाकी सगळी प्रोसिजर तीच आहे, शिक्षाही त्याच आहेत. त्यामुळे वेगळं काय असं घडलेलं नाही त्यामध्ये, फक्त नावं बदललेत, एवढंच घडलेलं आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये एक आरोपी गायब आहे, म्हणजे फरार आहे, कृष्ण आंधळे. तो जर सापडला नाही तर या प्रकरणाच्या म्हणजे जे काही तपास सुरू आहे त्याच्यावर किती परिणाम होऊ शकतो? आता तो कृष्ण आंधळे त्याला ॲब्स्कॉन्ड केला असेल, डिक्लेअर केला असेल, ॲब्स्कॉन्ड केलाच म्हणजे जाहीर केलेच असेल. पुढची स्टेप म्हणजे प्रोक्लेमेशन, त्याच्या सगळ्या मिळकती जप्त करा, त्याच्या घराला सील लावा. ते करून असं समजा तुम्ही असं समजा की हा सापडलाच नाही, हा कुठेतरी गेला, ह्याचं काहीतरी झालं किंवा हे आरोपीनेच काय प्लॅन करून हा मुख्य आरोपी यालाच टाका, काहीतरी गोष्टी घडल्या असतील, असं घडलं असेल ते आपल्याला पक्क माहित नाही. पण समजा हा सापडलाच नाही तर हे जे काही पकडलेत ह्यांच्या विरोधात चार्जशीट, दोषारोपपत्र न्यायालयात दाखल होईल आणि त्यामध्ये ह्या आरोपीला फरारी दाखवतील. ज्या वेळेला हा सापडेल त्याच्या विरुद्ध मग सप्लिमेंटरी पुरवणी चार्जशीट म्हणून दाखल होईल आणि भविष्यात त्याचा खटला चालेल, सापडला तर, नाही तर ते असंच राहील, त्याला वगळून चार्जशीट दाखल करतील. म्हणजे त्याच्या एकट्यावर तो खटला पुढे चालू राहील. तो सापडल्यानंतर पुरवणी दोषारोपपत्र येणार, ज्या वेळेला तो सापडेल तेव्हा. 10 वर्षांनी पकडला तर 10 वर्षांनी, आणि त्यावेळेला ती केस मग होईल. आणि तोपर्यंत ह्या केसला कुठला अडथळा नाही. ही केस चार्जशीट येणार, चालू होणार, त्याला वगळून ती चालू राहणार.
काल कोर्टाने एक टिप्पणी दिलेली आहे की निव्वळ फक्त वाल्मिक कराडचे फोन झाले म्हणूनच तुम्ही त्याच्यावर मोका लावलाय किंवा हे केस दाखल केली आहे असा सवाल वकिलांना विचारलेला आहे. व नेमका कोर्टाला काय म्हणायचंय आणि वाल्मिक कराडचे पाय अजून किती खोलात जाऊ शकतात मोका लावल्यामुळं? नाही आता नुसते फोन कॉल केले म्हणून मोका लावलाय का किंवा हे फोन ट्रेस झालेला असं नाही. तर पोलिसांना तपासामध्ये हे सगळं दाखवायला लागणार आहे की हे ज्या सहआरोपी हे यांचं कनेक्शन एकाच केसमध्ये बऱ्याच वेळेला यांचे सगळे कॉमन आरोपी हेच सगळे आरोपी. मग यांचं इंटेन्शन यांचा मोटिव्ह हा सगळा चार्जशीटद्वारे कोर्टाला दाखवायला लागेल आणि मगच तो मोका सिद्ध होणार आहे. आणि ते पोलिसांना सकृतदर्शीने सगळं मिळालं असेल त्याशिवाय ते असे मोका लावणार नाहीत. कारण चुकीचा मोका लावला तर संबंधित आयोज असतो तपासी अंमलदार, त्याच्यावर कोर्ट ताशेरे ओढेल की तुम्ही हे कशाला काय सगळं केले. अर्थात त्याला वेळ लागतो पण भविष्यामध्ये ते होऊ शकतं सगळं. म्हणून सकृतदर्शनी सबळ पुरावे 100% सापडले असतील त्याशिवाय मोका पोलीस लावणार नाहीत. त्यामुळे ह्या स्टेजला मोका चुकीचा लावलाय किंवा चुकीचं गोवलंय असं म्हणणं एक वकील म्हणून मला चुकीचं वाटतं. या केसमध्ये म्हणजे मोका लावल्यानंतर जास्तीत जास्त शिक्षा काय असते आणि कमीत कमी शिक्षा किती असते? आता याच्यामध्ये 5 लाखापर्यंत दंडाची तरतूद आहे. कमीत कमी शिक्षा 5 वर्षाची आहे आणि मग जन्मठेप फाशीपर्यंत शिक्षा आहेत. ज्या भारतीय दंडविधानामध्ये शिक्षा होत्या 302ला, आता 302ला जास्तीत जास्त जन्मठेप, निर्दोष, नंतर जन्मठेप आणि डायरेक्ट हँग, फाशी. फाशी म्हणजे काय, रेअरेस्ट ऑफ रेअर की रेग्युलरचा जो खून होतो रागाच्या भरात होतो, प्लॅन करून होतो, अशा याच्यामध्ये जन्मठेप होती शिक्षा गुन्हा सिद्ध झाला तर. पण फाशीमध्ये रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे इतर गुन्ह्यांपेक्षा एकदम म्हणजे असं थंड डोक्याने, कोल्ड ब्लडेड ज्याला आपण म्हणतो की एकदम निर्घुणपणे. आता या देशमुखांची जी स्टोरी समोर येते याला निर्घुणच म्हणता येईल. अक्षरशः पाठीला गाजाने चटकं देणं, नाकामध्ये टाचण्या टोचवल्या, डोळ्यामध्ये लायटरने काहीतरी शॉक दिलेत आणि हे मारत असताना व्हिडिओ कॉल म्हणजे निर्दयीपणे. हे जर भविष्य सिद्ध झालं तर या गुन्ह्यामध्ये सुद्धा आरोपींना फाशी होऊ शकते. अशा प्रकारची केस आहे पण तपास प्रॉपर झाला तर. सर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात. थँक्यू.